राम राम भावांनो. डेली आपलं ठरल्याप्रमाणे सकाळी उठल्यावर शेतात आलतो. शेतात आल्याच्या नंतर पाहतो तर काय हे सगळं स्वर्गच. सगळीकडं पांढरे शुभ्र फुलं असे पूर्ण बागेत उमलले होते. ते पाहून अक्षरशः मन इतकं भरून आलतं, शब्दात सांगता येणार नाही. पूर्ण बागेचा व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न केला. तिथून पुढे थोडं हार्वेस्टिंग करत होतो. तेवढ्यात आमचे मित्र बापूराव आलते. ते पण आम्हाला हार्वेस्टिंग करायला मदत करत होते. थोडं नवीन असल्यामुळे काटे भरपूर टोचले त्यांना, पण त्यांनी पण हार्वेस्टिंग आनंदाने केली आणि काही फळांचा स्वाद पण घेतला. स्वाद घेऊन ते त्यांच्या शेताच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांची पण आज पेरूची हार्वेस्टिंग होती. त्या हार्वेस्टिंगचा निरोप घेऊन आले होते. मग मी पण पूर्ण शेतातले काम आवरले आणि डायरेक्ट त्यांच्या शेतातच गेलो. थोडं अंतर जास्त असल्यामुळे पटकन सगळे काम आवरून त्यांच्या शेताच्या दिशेने निघालो. पहिलं त्यांच्या बागेतच गेलो. पूर्ण बागेची पाहणी केली, कारण माल आपला काढणे चालू होता. म्हणजे जिथं बाग आहे, बागेपासून जिथं सॉर्टिंगला माल टाकला होता, ते अंतर जास्त असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे ट्रॅक्टरला जुगाड केला होता वाहण्यासाठी. आणि ही क्वालिटी तुम्ही पाहू शकतात. तिथे आम्ही जरा सेपरेट केले होते काढून. एक नंबर क्वालिटी झाली मालाची. अशा प्रकारे तिथं निवाऱ्याला घेऊन गेलो होतो. असं पूर्ण सॉर्टिंग चालू होता. जागेवरूनच माल घेतल्यामुळे काही टेन्शन नव्हतं. सगळे ते त्यांचंच काम करत होते. आपल्या फक्त पिशवीतून बाहेर काढून द्यायचा होता. अशा प्रकारे पूर्ण आम्ही मालाची पाहणी करून, बागेची पाहणी करून, पिकअप लोड करून रवाना केली. धन्यवाद भावांनो. तुमचं प्रेम असं कायम पाठीशी असू द्या.